गुड आफ्टरनून सर्वांना. तुम्हा सर्वांचं या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच तुमच्या सगळ्यांचा रिझल्ट लागला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की आता आपण कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसला किती मार्क्स लागतात किंवा किती पर्सेंटाईल लागतात हे आपण जाणून घेऊया. आता बऱ्याच जणांचं हे स्वप्न असेल की मला COEP किंवा मला PICT किंवा बऱ्याच वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे. तर आपण त्याच कॉलेजेससाठी नेमकं किती पर्सेंटाईल लागतात हे गोष्टी जाणून घेऊया. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अ, या 5 कॉलेजेसचं डेटा पाहणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये COEP येतं, त्यासोबतच VJTI जे की मुंबईमध्ये आहे, मग PICT पुण्यामधलं, परत SPIT आणि लास्ट म्हणजे VIT. ओके. तर चला मित्रांनो, आपण या सगळ्या कॉलेजेसचे एक एक करून कट ऑफ बघूया, ज्याच्याने तुम्हाला एक ॲश्युरिटी मिळेल की बाबा तुमचं या कॉलेजमध्ये होईल का नाही होईल. तर चला मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिलं कॉलेज पाहूया जे की महाराष्ट्रामधलं टॉप कॉलेज असेल, ते म्हणजे COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी जो आज तुम्हाला डेटा सांगणार आहे किंवा मी जे तुम्हाला प्रिडिक्शन देणार आहे, ते मागच्या काही इयर्सचा डेटा घेऊन तुम्हाला सांगणार आहे. तर आपण त्याच रेंजमध्ये पण तुमचा पर्सनल धरू शकतो. जर तुमचं त्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल की तुमचं त्या ब्रांचमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं. तर चला, सगळ्यात पहिलं आपण COEP साठी बघूया. तर हा जो डेटा आहे, हा जवळपास 2024, 2023 आणि 2022चा डेटा आहे. तर इथे तुम्हाला सगळ्या ब्रांचेस जे की त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्या दिसतील. जसं की तुम्ही बघू शकता, सिव्हिलसाठी 2024 मध्ये 98.19 कट ऑफ गेला होता. तसंच 2023 मध्ये 98.08 आणि 2022 मध्ये पण तेवढाच होता, 98.08. पुढे काही डेसिमल्स आहेत. तसं सिमिलरली कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 99.91, 99.91 आणि 99.98 कट ऑफ गेला होता. तर हा जो सगळा डेटा आहे, ठीक आहे. आता इथे सोबतच रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, जे की आधी नव्हतं या कॉलेजमध्ये, पण आता त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे. तसंच इलेक्ट्रिकल, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि मेटलर्जी. तर हा जो पूर्ण डेटा आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि याच ब्रांचचा जो डेटा आहे त्याच्याचनुसार तुम्ही समज फॉर एक्झाम्पल आपण CS पकडलं, ठीक आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग पकडलं, तर जर तुमचा पर्सेंटाईल यावर्षी 99.9च्या पुढे असेल किंवा याच रेंजमध्ये जवळपास, ठीक आहे, काही पॉईंट पुढे मागे असेल, तर तुम्ही यावेळेस कन्फर्मेशन घेऊ शकता की तुम्हाला COEP मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मिळू शकते. ठीक आहे. आता अशाच प्रकारे आपण पुढच्या कॉलेजेसचा बघूया. नेक्स्ट कॉलेज आहे ते VJTI, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, जे की माटुंगामध्ये आहे. आता या कॉलेजचं बघितलं तरी तुम्हाला पण सेम डेटा मिळेल. इथे बाजूला ब्रांच आहेत आणि इथे सेम इयर्सचा डेटा आहे. ठीक आहे. आता समज तुम्ही डेटा बघू शकता आणि तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही इथं तुमचं प्रिडिक्शन लावू शकता. ठीक आहे, की याच रेंजमध्ये पॉईंट्स पुढे मागे तुम्हाला कॉलेज हे मिळू शकतं. आता राऊंड 1ला थोडा कट ऑफ हाय असतो, पण राऊंड 2 आणि राऊंड 3 पर्यंत, आता जितके राऊंड असतील तितके तो कट ऑफ कमी होत जातो. ठीक आहे. आता हा सगळा डेटा आहे तो राउंड 1 साठी आणि ओपन वाल्यांसाठी आहे. आता बाकीचे कास्ट वाल्यांसाठी ऑब्व्हियसली हा डेटा थोडासा हा पर्सेंटेज थोडा कमी असेल. तर सिव्हिलसाठी 97.84, 96.93 आणि 96.96. तर जर तुमचा पर्सेंटाईल 97.8 ते 96.78च्या मध्ये असेल, तर तुम्हाला हे कॉलेज नक्की मिळू शकेल. कारण की परत राउंड 2, राउंड 3 मध्ये तुमचा कट ऑफ कमी होईल. सो त्या टाईमला तुम्हाला भेटेल कॉलेज हे. तर सिमिलरली कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT साठी इलेक्ट्रिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन आणि मेकॅनिकल आणि टेक्सटाईल यासाठी पण इथे डेटा दिला आहे. तुमची जी कोणती आवडती ब्रांच आहे, ज्यात तुम्हाला पुढे फ्युचर करायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि तुमचं स्वतःचं प्रिडिक्शन लावू शकता. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज बघूया आपण. ते म्हणजे PICT. आता PICT आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, जे पुण्यामध्ये आहे, धनकवडीच्या एरियामध्ये आहे. आता या कॉलेजचा जो डेटा आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT आणि ENTC आहे. आता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.6, 99.6 आणि 99.59. तर तुमचा जर पर्सेंटाईल 99.5च्या पुढे असेल, ठीक आहे, तर तुम्हाला हे चान्सेस खूप जास्त आहेत कॉलेज भेटायचे आणि त्यातल्या त्यात कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटायचे. त्यासोबतच IT साठी बघितलात तर 99.46, 99.30 आणि 99.15. ठीक आहे. आता काही रिसेंट इयर्समध्ये हा जो पर्सेंटाईलचा कट ऑफ आहे तो वाढला आहे. इथे 15 आहे, इथे 30 आहे आणि इथे 946 आहे. तर तुम्ही
पण तीच रेंज घेऊ शकता की 99.3 टू 99.5 मध्ये तुमचं पाहिजे, जर तुम्हाला आय टी पाहिजे असेल. आणि सिमिलरली गोज फॉर ENTC. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज बघूया. ते आहे SPIT, भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या कॉलेजचा कट ऑफ पाहिला तर 2022 मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग 99.7, 2023 मध्ये 99.71 आणि 24 मध्ये 99.82 हा कट ऑफ होता. तर ते तुम्हाला चांगले असतील मार्क्स 99.7 किंवा 99.6च्या वरती असतील, तुम्ही याचा विचार करू शकता. सिमिलरली ENTC साठी 98.8, 98.52, 99.75. आता रिसेंट काही इयर्समध्ये हा कट ऑफ थोडासा इन्क्रीज झाला आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही इथे बघू शकता. त्यासोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये 99.27, 99.27 आणि 99.38 हा कट ऑफ राहिला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज आहे बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी, जे की VIT पुणे आहे. आता या कॉलेजचा कट ऑफ जर तुम्ही बघितलात काही पास्ट इयरसाठी, तर इथे काही डेटा आपल्याकडे काही मिसिंग आहे, बट ठीक आहे, आपण त्याच्यावरती पण प्रिडिक्शन लावू शकतो. जर तुम्ही सिव्हिल बघितलं ब्रांच, तर 93.05 आहे लास्ट इयरचा. मेकॅनिकलसाठी बघितलात तर 94.47, 93.81, 90.12. ठीक आहे, जास्त पण मागं जायची गरज नाहीये. काही मागच्या 2-3 वर्षांचा डेटा पण चालेल तुम्हाला बघितलं तर. त्याच हिशोबाने जर तुमचं 93 प्लस असेल, 93.8 प्लस असेल, तर तुम्हाला हे कॉलेज नक्की मिळेल, ते पण मेकॅनिकल ब्रांचसाठी. सिमिलरली फॉर ENTC, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्यासाठी वन ऑफ दी हायेस्ट डेटा असतो, तो 97.7, 99.13 होता. आणि IT साठी सुद्धा 98.46, 98.93 होता. ठीक आहे. आणि मग लास्टची ब्रांच आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, त्याचा पण डेटा तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ इथे संपूया आपण. तुम्ही जितकी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच तुमची ड्रीम कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो नक्की जाणून घेऊ शकता. आणि अजून कोणतं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की कळवा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि अजून चांगल्या प्रकारे सांगेल तुम्हाला त्या गोष्टी. ठीक आहे. चला, तर व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू.